हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? तर लास्ट लेक्चरला आपण आयोनिक इक्विलिब्रिया हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. आय होप तुम्ही ते लेक्चर पाहिलं असेल. तर त्या लेक्चर मध्ये आपण कोणती टर्म स्टडी केलेली आहे? तर आयोनिक इक्विलिब्रिया म्हणजे एक्झॅक्ट काय याचा आपण स्टडी लास्ट लेक्चरला केलेला आहे. मग त्या लेक्चर मध्ये एक इक्विलिब्रियम रिएक्शन आपण घेतलेली होती. कोणती इक्विलिब्रियम रिएक्शन? XY in equilibrium with x plus y minus ही इक्विलिब्रियम रिएक्शन आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेली आहे. मग या इक्विलिब्रियम रिएक्शन मध्ये XY ला आपण काय म्हणणार आहे? तर या XY ला आपण म्हणणार आहे वीक इलेक्ट्रोलाइट. काय म्हणणार आहे? वीक इलेक्ट्रोलाइट म्हणणार आहे. आणि हा वीक इलेक्ट्रोलाइट आपण वॉटर मध्ये ऍड करणार आणि तो वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होणार आहे? डिसोसिएट होणार आहे. म्हणजे समजा या ठिकाणी आपण 1 मोल सबस्टन्स घेतलेला आहे. समजा या ठिकाणी आपण असं कन्सिडर करू की यामध्ये आपण XY हा जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे, हा XY वीक इलेक्ट्रोलाइट आपण किती घेतलेला आहे? सुरुवातीला 1 मोल घेतलेला आहे. 1 मोल घेतलेला आहे. आणि त्या 1 मोल पैकी किती मोल वॉटर मध्ये डिसोसिएट झाले? हाऊ मच डिसोसिएटेड इन एक्वियस सोल्युशन. म्हणजे 1 मोल सबस्टन्स वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर ऍक्च्युअल किती मोल, 1 मोल पैकी किती मोल वॉटर मध्ये डिसोसिएट झाले हे मेजर करण्यासाठी किंवा हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आज जो आपण पॉइंट स्टडी करणार आहे त्या पॉइंटचं नाव आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय नाव आहे? डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन याच्या सहाय्याने आपण 1 मोल पैकी वॉटर मध्ये ऍक्च्युअल किती मोल डिसोसिएट झालेले आहे याचा स्टडी करणार आहे. तर आज आपला कोणता टॉपिक आहे? डिग्री ऑफ डिसोसिएशन. आजचा जो आपला टॉपिक आहे इंटरेस्टिंग आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन हा आजचा आपला टॉपिक आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण कशाने डिनोट करणार आहे? तर अल्फा या सिम्बॉलनी तो काय करणार आहे? आपण डिनोट करणार आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा या सिम्बॉलनी काय करणार आहे? डिनोट करणार आहे. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट कसा करणार किंवा मेजर कसा करणार आहे? तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तुम्ही फॉर्म्युला पाहू शकता. अल्फा इज इक्वल टू डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ moles dissociated, number of moles dissociated divided by total number of moles taken. म्हणजे तुम्ही सुरुवातीला किती मोल घेतले? टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे किती मोल घेतले आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ डिसोसिएटेड किती घेतले आणि किती डिसोसिएट झाले. 1 मोल घेतला, 1 मोल पैकी किती डिसोसिएट झाले त्यालाच आपण काय म्हणणार? डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणणार आहे. तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल पाहू शकता. एक्झाम्पल मध्ये पहा, मोल्स टेकन, नंबर ऑफ मोल्स टेकन किती मोल घेणार आपण आणि number of moles dissociated, number of moles dissociated. ठीक आहे. आणि शेवटचा कॉलम असेल डिग्री ऑफ डिसोसिएशन, DOD, दॅट मीन्स डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍक्च्युअल किती मोल घेतले, किती डिसोसिएट झाले आणि त्यांचा डिग्री ऑफ डिसोसिएशन किती आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पहा या ठिकाणी समजा आपण सुरुवातीला किती घेतलेले आहे? 1 मोल सबस्टन्स घेतलेला आहे. मग नंबर ऑफ मोल्स टेकन सुरुवातीला किती घेतले? समजा आपण या ठिकाणी 1 मोल सबस्टन्स घेतलेला आहे. तर 1 मोल पैकी किती मोल डिसोसिएट झाले असं कन्सिडर करू आपण की या ठिकाणी x मोल डिसोसिएट झालेले आहे. असं कन्सिडर केलं की x मोल काय झालेले आहेत? वॉटर मध्ये डिसोसिएट झालेले आहेत. 1 मोल हा जो सबस्टन्स आहे वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर x मोल काय झालेला आहे? डिसोसिएट झालेला आहे. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट मीन्स DOD कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि हा DOD आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार? अल्फा.
मग या फॉर्म्युल्यानुसार आपण काय सांगू शकतो, अल्फा इज इक्वल टू, या ठिकाणी बघा अल्फा इज इक्वल टू, मग नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड, किती मोल डिसोसिएट झाले, एक्स मोल डिसोसिएट झालेले आहे, ठीक आहे, डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स टेकन, किती मोल घेतलेले होते सुरुवातीला, 1 मोल, म्हणजे एक्स डिवाइडेड बाय काय येणार, 1 येणार आहे, म्हणजे टोटल आन्सर काय येणार, डिग्री ऑफ डिसोसिएशन एक्स येणार आहे, म्हणजे डीओडी ची व्हॅल्यू किती आलेली आहे, तर एक्स व्हॅल्यू आलेली आहे, एक्स म्हणजेच काय, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन, 1 मोल पैकी किती डिसोसिएट झालेले आहे, तर एक्स, आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन किती आहे, तर एक्स आहे. त्यानंतर समजा सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊ. सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा, समजा आपण या ठिकाणी 1 मोल घेतलेला आहे आणि 1 मोल पैकी समजा या ठिकाणी 2x मोल काय झालेले आहे, डिसोसिएट झालेले आहे, 1 मोल पैकी 2x काय झालेले आहे, डिसोसिएट झालेले आहे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 2x डिवाइडेड बाय काय घेणार आपण, 1 घेणार आहे, म्हणजे 2x डिवाइडेड बाय 1 व्हॅल्यू किती येणार आहे, पुढे डीओडी ची 2x व्हॅल्यू येणार आहे, बरोबर, 2x डिवाइडेड बाय 1 म्हणजे काय येणार आहे, डीओडी डिग्री ऑफ डिसोसिएशन काय येणार, तर 2x येणार आहे. समजा थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊ. समजा या ठिकाणी मी 2 मोल घेतलेले आहेत, 2 मोल घेतलेले आहेत आणि 2 मोल पैकी किती मोल डिसोसिएट झालेले आहेत, समजा या ठिकाणी आपण कन्सिडर करू x मोल डिसोसिएट झालेले आहेत, 2 मोल पैकी x मोल डिसोसिएट झालेले आहेत, मग या ठिकाणी डिसोसिएटेड मोल किती आहेत, x, आणि टोटल किती आहे, तर 2, म्हणजे x डिवाइडेड बाय 2, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन काय येणार, x डिवाइडेड बाय 2 येणार आहे, x डिवाइडेड बाय काय येणार आहे, तर 2 येणार आहे. किंवा या ठिकाणी आपण नेक्स्ट एक्झाम्पल 2 मोल घेतलेले आहेत आणि 2 मोल पैकी समजा या ठिकाणी 2x काय झालेले आहेत, डिसोसिएट झालेले आहेत, 2 मोल घेतलेले आहेत सुरुवातीला आणि त्यापैकी 2x वॉटर मध्ये काय झालेले आहेत, डिसोसिएट झालेले आहेत. मग या ठिकाणी आपण काय घेणार, टोटल नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड किती आहेत, 2x डिवाइडेड बाय किती घेतलेले होते, 2 घेतलेले होते, मग 2 ला 2 काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन काय येणार आहे, तर x येणार आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन काय येणार आहे, तर x येणार आहे. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की अल्फा म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन हा कॅल्क्युलेट करत असताना या फॉर्म्युल्यानुसार आपण तो कॅल्क्युलेट करू शकतो. आणि कॅल्क्युलेट करत असताना काय घेणार आपण, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड, सुरुवातीला किती मोल घेतले आणि त्यातले किती मोल वॉटर मध्ये डिसोसिएट झाले, हे या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. तर हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, तुम्ही लिहून घ्या, हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेकंड जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे, तर पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय घेणार आहे, तर पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करणार आहे, पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन. मग पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन कसं कॅल्क्युलेट करणार आहे, तर एक एक्झाम्पल देतो पहा या ठिकाणी, पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन, पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट कसं करणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक एक्झाम्पल पहा, मी 1 मोल सबस्टन्स घेतला, सुरुवातीला किती घेतला, 1 मोल सबस्टन्स घेतला, त्या 1 मोल पैकी 0.4 मोल वॉटर मध्ये काय झालेले आहे, डिसोसिएट झालेले आहे, 1 मोल पैकी 0.4 मोल वॉटर मध्ये काय झालेले आहे, डिसोसिएट झालेले आहे. मग किती पर्सेंट डिसोसिएट झालेले आहेत हे कसं कॅल्क्युलेट करणार आहे, तर या ठिकाणी 1 मोल म्हणजे आपण काय घेणार, 100% घेणार आहे, 1 मोल म्हणजे काय घेणार, 100% घेणार आहे. मग 100% पैकी किती मोल डिसोसिएट झाले, किती पर्सेंट मोल डिसोसिएट झालेले आहेत, तर त्यासाठी काय करणार आपण, जे काय डिसोसिएशन असणार आहे त्या डिसोसिएशनला आपण 100 ने काय करणार, मल्टिप्लाय करणार, जे काय डिसोसिएशन आहे त्याला 100 ने काय करणार, मल्टिप्लाय करणार, म्हणजे आपला आन्सर काय येणार, 40% काय झालेलं असणार आहे, डिसोसिएट झालेलं असणार. 1 मोल पैकी 0.4, ठीक आहे, मग 100 पैकी किती टक्के, तर 40% काय झालेलं असणार आहे, डिसोसिएट झालेलं असणार आहे. समजा या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल, 1 मोल घेतलाय, 1 मोल पैकी 0.6
मोल डिसोसिएट झालेला आहे. पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे आणि पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तर 1 मोल म्हणजे आपण 100% घेणार. ठीक आहे. मग 1 मोल पैकी 0.6 डिसोसिएट झाले म्हणजे 0.6 या डिसोसिएशनला 100 ने काय करणार आपण मल्टिप्लाय करणार आहे. मग 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे तर 60% येणार आहे. किती येणार आहे 60% काय होणार आहे डिसोसिएट होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी मला इन शॉर्ट काय सांगायचं आहे की जी डिसोसिएशनची व्हॅल्यू आहे 0.4 0.6 ही जी डिसोसिएशनची व्हॅल्यू आहे या डिसोसिएशनच्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणणार आहे अल्फा. दॅट मीन्स डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय म्हणणार आहे अल्फा दॅट मीन्स डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशनला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन मिळणार. तर काय मिळणार आहे पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण अल्फा घेणार आणि अल्फाला मल्टिप्लाय काय करणार आहे 100 करणार आहे. अल्फाला मल्टिप्लाय बाय 100 केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करता येणार आहे. तर हा एक अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्यायचा आहे की पहिला फॉर्म्युला झाला अल्फा इज इक्वल टू डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू आणि हा सेकंड फॉर्म्युला आहे पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन. हा फॉर्म्युला कोणता आहे पर्सेंटेज ऑफ डिसोसिएशन. ते लिहून घेऊ शकता. ठीक आहे. आता यानंतर अजून एक महत्वाचा फॉर्म्युला आहे म्हणजे अजून एक महत्वाचा कन्सेप्ट कोणता आहे याच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये कोणता आहे पहा की या ठिकाणी तुम्ही इक्विलिब्रियम रिएक्शन घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही इक्विलिब्रियम रिएक्शन घेतलेली आहे. मग या इक्विलिब्रियम रिएक्शन मध्ये कोणती इक्विलिब्रियम रिएक्शन आहे बघा एक्स वाय इन इक्विलिब्रियम विथ एक्स प्लस y मायनस ही इक्विलिब्रियम रिएक्शन आहे. या इक्विलिब्रियम रिएक्शन मध्ये x प्लस हा कॅटायन आहे आणि y मायनस हा काय आहे एनायन आहे. x प्लस हा कॅटायन आहे आणि y मायनस काय आहे तर एनायन आहे. मग यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला मेजर करायचं आहे. x प्लस कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा x प्लस चे ऍक्च्युअल किती मोल आहेत आणि y मायनस चे ऍक्च्युअल किती मोल आहेत म्हणजेच काय करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन मेजर करायचं आहे. मग इक्विलिब्रियम रिएक्शन मध्ये जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन मेजर करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने याचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक एक्झाम्पल देतो. त्या एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल की एक्स प्लस कॅटायन आणि एनायन यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा यांचे नंबर ऑफ मोल्स आपण एक्वियस सोल्युशन मध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समजा आपण 1 मोल सुरुवातीला घेतलेला आहे. हा 1 मोल सब्स्टन्स सुरुवातीला घेतलेला आहे आणि 1 मोल पैकी 0.4 मोल काय झालेले आहेत वॉटर मध्ये डिसोसिएट झालेले आहेत. 1 मोल पैकी वॉटर मध्ये 0.4 मोल काय झालेले आहेत डिसोसिएट झालेले आहेत. ठीक आहे. समजा या ठिकाणी आपण 2 मोल घेतले तर 2 मोल पैकी वॉटर मध्ये किती डिसोसिएट होणार हे कसं पाहणार आहे तर 1 मोल साठी किती आहेत 0.4 मोल. मग 2 मोल साठी काय घेणार आपण तर 2 into 0.4. 1 मोल साठी 0.4 तर 2 मोल साठी काय करणार 2 into 0.4 घेणार आहे. 2 into 0.4 काय होणार डिसोसिएट होणार. समजा इथे आपण 3 मोल घेतले तर 3 मोल पैकी किती डिसोसिएट होणार तर 3 into 0.4 काय होणार आहे डिसोसिएट होणार आहे. 3 into 0.4 काय होणार डिसोसिएट होणार आहे. बरोबर. मग 0.4 0.4 0.4 किंवा 2 into 0.4 3 into 0.4 किंवा 0.4 ला आपण काय म्हणणार आहे या ठिकाणी 0.4 ला काय म्हणणार डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय म्हणणार आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजेच अल्फा म्हणणार आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय म्हणणार आहे अल्फा म्हणणार आहे. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे 1 मोल साठी 0.4 डिसोसिएशन आहे. 2 मोल साठी किती मोल डिसोसिएट झाले तर 2 into 0.4 मोल डिसोसिएट झाले. 3 मोल साठी किती डिसोसिएट झाले तर 3 into 0.4 मोल डिसोसिएट झाले. मग या ठिकाणी आपण जर C मोल घेतले C फॉर कॉन्सन्ट्रेशन C मोल घेतले तर C मोल पैकी
किती मोल डिसोसिएट होणार, तर सी मोल म्हणजेच जसं या ठिकाणी 3 घेतलेलं आहे 3 इंटू 0.4, तसं सी इंटू काय घेणार, सी इंटू 0.4 घेणार. सी मोल घेतलेले आहेत त्यापैकी किती डिसोसिएट झाले, तर कॉन्सन्ट्रेशन सी इंटू 0.4. 0.4 म्हणजेच काय, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन. म्हणजे आपण काय घेणार, सी इंटू अल्फा. यानुसार आपण काय घेणार, आपण इक्विलिब्रियम रिएक्शन मध्ये कॅटायन आणि एनायन याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. तर सी इंटू अल्फा यानुसार आपण नंबर ऑफ मोल्स कॅटायन आणि एनायनचे काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. पुन्हा एकदा बघा, 1 मोल घेतला, 1 मोल साठी डिसोसिएशन किती आहे, अल्फा 0.4 आहे. 2 मोल साठी काय किती घेणार मग आपण, 1 मोल साठी 0.4, 2 मोल साठी 2 इंटू 0.4 घेणार. ठीक आहे. 3 मोल साठी 3 इंटू 0.4 घेणार. मग सी मोल घेतले म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सी मोल घेतले, तर सी इंटू 0.4. 0.4 म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन, म्हणजे सी इंटू अल्फा घेणार आहे. म्हणजे कॅटायन आणि एनायन यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा किती नंबर ऑफ मोल डिसोसिएट झालेले आहेत हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय घेणार, सी इंटू अल्फा. या फॉर्म्युल्यानुसार आपण कॅटायन आणि एनायनचं काय घेऊ शकतो, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता यानंतर आपण ऍक्च्युअल डिग्री ऑफ डिसोसिएशनची डेफिनेशन काय आहे त्या डेफिनेशनचा स्टडी करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यावरून आपण काय करणार आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशनची डेफिनेशन. की डिग्री ऑफ डिसोसिएशनची डेफिनेशन काय आहे, सिंपल आहे, अतिशय सोपी डेफिनेशन आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट मीन्स. मग त्याच्या अगोदर एक एक्झाम्पल देतो बघा. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय, तुमच्या लक्षात आलंच असेल डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे ऍक्च्युअल काय आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुन्हा रिएक्शन एक्स वाय इन इक्विलिब्रियम विथ एक्स प्लस प्लस वाय मायनस. समजा या ठिकाणी मी 1 मोल सबस्टन्स घेतला, इनिशियली सुरुवातीला मी 1 मोल सबस्टन्स घेतलेला आहे. इनिशियली सुरुवातीला समजा मी 1 मोल सबस्टन्स घेतला आणि 1 मोल सबस्टन्स ऍट इक्विलिब्रियम, या ठिकाणी लिहितो ऍट इक्विलिब्रियम, ऍट इक्विलिब्रियम. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे सुरुवातीला आपण 1 मोल सबस्टन्स घेतलेला आहे, तो 1 मोल सबस्टन्स वॉटर मध्ये ऍड केला. 1 मोल सबस्टन्स काय झाला, वॉटर मध्ये ऍड केला. वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर तो 1 मोल सबस्टन्स पैकी काही मोल वॉटर मध्ये स्लोली काय होणार, डिसोसिएट होणार आहे. 1 मोल सबस्टन्स वॉटर मध्ये ऍड केला, 1 मोल सबस्टन्स वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर त्या 1 मोल पैकी काही मोल वॉटर मध्ये स्लोली काय होणार, डिसोसिएट होणार आणि त्यांच्यापासून प्रोडक्ट तयार होणार. ठीक आहे. पण डिसोसिएट कुठपर्यंत होणार आहे, जोपर्यंत त्या सोल्युशन मध्ये इक्विलिब्रियम तयार होत नाही तोपर्यंत 1 मोल पैकी मोल काय होणार, वॉटर मध्ये डिसोसिएट होणार. आणि यालाच आपण काय म्हणणार आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय म्हणणार, डिग्री ऑफ डिसोसिएशन. पुन्हा एकदा बघा, 1 मोल सबस्टन्स आपण घेतलेला आहे, 1 मोल सबस्टन्स आपण वॉटर मध्ये ऍड केला. वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर 1 मोल पैकी काही मोल काय होणार, वॉटर मध्ये डिसोसिएट होणार आहे. मग ऍक्च्युअल ते कुठपर्यंत डिसोसिएट होणार, जोपर्यंत त्या सोल्युशन मध्ये इक्विलिब्रियम तयार होत नाही. म्हणजेच इक्विलिब्रियम म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन, त्याचबरोबर रिव्हर्स रिएक्शन. फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिएक्शनचा ज्या वेळेस रेट इक्वल होत नाही, म्हणजेच इक्विलिब्रियम तयार होत नाही, तोपर्यंत 1 मोल मधील मोल काय होणार, वॉटर मध्ये डिसोसिएट होणार. आणि यालाच आपण काय म्हणणार आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणणार आहे. मग डिग्री ऑफ डिसोसिएशनचे आपण या ठिकाणी डेफिनेशन काय सांगू शकतो, डिग्री ऑफ डिसोसिएशनची डेफिनेशन काय सांगू शकतो, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट मीन्स अ fraction of number of moles, a fraction of number of moles of the electrolyte that dissociates
that dissociates to its ions when the equilibrium attained या डेफिनेशनचा अर्थ असा आहे की समजा या ठिकाणी आपण 1 मोल सबस्टन्स घेतलेला आहे आणि 1 मोल पैकी या ठिकाणी 1 मोल सबस्टन्स वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर काय होणार, स्लोली डिसोसिएट होणार आणि डिसोसिएट होत असताना तो कुठपर्यंत डिसोसिएट होणार, जोपर्यंत इक्विलिब्रियम तयार होत नाही तोपर्यंत वॉटर मध्ये तो काय होणार, डिसोसिएट होणार आणि यालाच आपण काय म्हणणार आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणणार आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे 1 मोल सबस्टन्स वॉटर मध्ये ऍड केला, वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर तो काय होणार आहे, स्लोली डिसोसिएट होणार. समजा 0.4 मोल काय होणार, डिसोसिएट होणार आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत इक्विलिब्रियम तयार होत नाही तोपर्यंत. किती डिसोसिएट झाले, तर 1 मोल पैकी 0.4 मोल वॉटर मध्ये काय झाले, डिसोसिएट झाले. 1 मोल पैकी 0.4 मोल हे डिसोसिएट झाले. कुठपर्यंत, जोपर्यंत इक्विलिब्रियम तयार होत नाही. म्हणजे इक्विलिब्रियम तयार होईपर्यंत 1 मोल पैकी 0.4 मोल हे काय झाले, वॉटर मध्ये डिसोसिएट झालेले आहेत. मग या 0.4 ला आपण काय म्हणणार, डिग्री ऑफ डिसोसिएशन. दॅट मीन्स काय म्हणणार, अल्फा म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, तर अल्फा म्हणणार आहे. तर हा पॉइंट झाला डिग्री ऑफ डिसोसिएशन. पुन्हा एकदा बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय याचा आपण स्टडी केला आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये अल्फा कॅल्क्युलेट करणार. म्हणजे फॉर्म्युला काय, तर नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड divided by total number of moles taken. हा एक फॉर्म्युला डिग्री ऑफ डिसोसिएशनचा. जर पर्सेंटेज मध्ये आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करायचं असेल, पर्सेंटेज मध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला काय, अल्फा इंटू 100. आणि कॅटायन आणि एनायनचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करायचं असेल तर फॉर्म्युला काय, कॉन्सन्ट्रेशन इंटू अल्फा. तर हे नोट डाऊन करून घ्या, हे फॉर्म्युले अतिशय महत्वाचे आहे. ठीक आहे, तर हा आजचा पॉइंट झाला आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन. जर या पॉइंट मध्ये तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे, यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.